मनपा के परिवहन विभाग का वित्त वर्ष 2025-26 का बजट पेश हो गया। शुक्रवार को मनपा आयुक्त और प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी ने 597.32 करोड़ का बजट पेश किया। पिछले साल की तुलना में इस बार बजट में 88 करोड़ की बढ़ोतरी की गई। मनपा कार्यालय में स्थित सभागार में आयोजित प्रेस वार्ता में आयुक्त चौधरी ने परिवहन बजट पेश किया। चौधरी ने बताया कि इस वर्ष परिवहन में 596.72 का खर्च प्रस्तावित है, वहीं जो उत्पन्न है वो करीब 597.32 करोड़ है, जिसमें 66 करोड़ का ओपनिंग बैलेंस भी शामिल है। आयुक्त ने कहा कि जल्द ही शहर की परिवहन व्यवस्था को डीजल से इलेक्ट्रिक में तब्दील किया जा रहा है। विभिन्न परियोजनाओं के तहत नागपुर में लगभग 600 बसों का बेड़ा तैयार होगा। मनपायुक्त ने कहा कि इलेक्ट्रिक बसों के कारण जहां डीजल खर्च में कटौती होगी, वहीं मनपा पर पड़ने वाला भार भी कम हो। इसी के साथ आयुक्त ने मनपा बजट में परिवहन विभाग के लिए 170 करोड़ का प्रावधान किया है। साधारणतः पुढच्या 2 वर्षांमध्ये जसे आपल्या डिझेल बसेस हे होतील, स्क्रॅप होतील, तशा येणाऱ्या सर्व बसेस ज्या आपल्या ई बसेस आहे, म्हणजे 144 PMIच्या बसेस ज्या एअर क्वालिटी कंट्रोलमधून आल्या आहे, 250 राज्य शासनाच्या निधीतून प्राप्त होणाऱ्या 150 PME बसमधल्या आणि अगोदरच्या सुरुवातीचा फ्लीट, असा साधारणतः 600च्या आसपास आपला इलेक्ट्रिक बसेसचा फ्लीट जो आहे तो येत्या 1-2 वर्षांमध्ये आपल्या ट्रान्सपोर्ट युनिटचा असणार आहे। त्याचा एक तर पर्यावरणपूरक, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपलं ट्रान्सपोर्टेशनचं जे आहे ते पर्यावरणपूरक असेल, आणि प्लस ऑपरेटिंग चार्जेस जे कंपॅरेटिव्हली डिझेलचे वाढले होते आपले, त्याच्यामध्ये ते कमी होतील, आणि जो आम्हाला महानगरपालिकेमार्फत ट्रान्सपोर्ट युनिटला जो काही कम्पेन्सेशन द्यावं लागतं, म्हणजे जो काही त्यांचा लॉस भरून काढण्यासाठी त्यांना निधी वर्ग करावा लागतो, त्याच्यामध्ये कमी होण्याचे अपेक्षित आहे। शहर में जल्द ही आर्टिक्यूलेटर ट्रॉली बसेस की योजना बनाई गई, जिसके तहत शहर के रिंग रोड पर 18 मीटर लंबाई की बसें चलाई जाएंगी। 28 बसों का ये बेड़ा होगा, जिसमें 25 बसें चलाई जाएंगी और 3 को रिजर्व रखा जाएगा। सभी बसें फ्लैश मेथड से चार्ज की जाएगी, जिन्हें सड़कों पर लगाया जाएगा। आयुक्त ने बताया कि इसको लेकर टेंडर जारी किया जा चुका है और केंद्र सरकार से अनुमति मिलते ही जल्द ही बसों को चलाया जाएगा। 18 मीटरच्या बसेस असणार आहेत आणि यांचं कंटिन्युअस जे हे असे मुवमेंट असणार आहे ती आपल्या रिंग रोडवर होत असणार आहे। या 25 रनिंग बसेस असणार आहे, प्लस त्याच्यामध्ये 3 आपण स्पेअर ठेवणार आहोत, आणि त्या फ्लॅश चार्जिंगच्या बेसिसवर चालणाऱ्या बसेस असतील, म्हणजे लांब 18 मीटरच्या बसेस आर्टिक्युलेटेड बसेस, आणि त्यांचं चार्जिंग जे आहे ते फ्लॅश चार्जिंगच्या पद्धतीने होईल। ऑन द रूट हे फ्लॅश चार्जर्स लावले जातील आणि त्याचं कंटिन्युअस मुवमेंट चालू राहील, म्हणजे सकाळी 6ला निघाली डेपोमधनं की कंटिन्युअस 10 वाजेपर्यंत त्याचं ऑपरेशन जे आहे ते चालू राहतील। इट कॅन बी एक्सटेंडेड अप टू 12 ऑल्सो, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम हे इश्यू। तर हा एक चांगला प्रकल्प जो आहे त्याचा आपण निविदासुद्धा काढलेले आहे। त्याचं एकदा आपल्याला त्याचे L1 आयडेंटिफाय झाले की ते आपण केंद्र शासनाला पाठवून त्याची मंजुरी घेऊ आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू करू।